नमस्कार. आपण पाहतात बहुजन महाराष्ट्र न्यूज. एस टी कर्मचाऱ्यांची हालत आणि त्यांची परिस्थिती या गोष्टीवरती आज अंबाजोगाई येथील BM न्यूजचे प्रतिनिधी यांनी प्रकाशझोत टाकून नेमक्या अजून किती कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांची व त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आल्यावर एस टीचा कारभार सुरळीत चालणार आहे असा प्रश्न सुनील सिरसाट यांनी केलेला आहे. एस टीला इतके चांगले दिवस आलेले आहेत की काही AC मध्ये बसून कारभार असणाऱ्या आमदार, खासदार, मंत्री आणि संघटनेच्या पदाधिकारी यांच्यामुळे नसून ते सोनेरी दिवस मोठ्या खात अगदी हलक्या परिस्थितीत सर्वतोपरी हालापेष्टा भोगत केवळ आणि केवळ आपले कर्तव्य पार पाडत असलेल्या वाहक चालकामुळे आहेत. याचा विसर सरकारला पडतोयच कसा याचे सातत्याने आश्चर्य वाटते. मागच्या आंदोलनात काय कमी बळी गेले आहेत? वाहन चालकांचे ते अजून बळी पाहिजेत असल्यासारखे कोणतेही सरकार आले तरी केवळ वाहन चालकांच्या भावनाशी खेळत आहे. अगोदरच मागच्या आंदोलनात यापूर्वी जवळपास 125च्या वर वाहन चालकांनी आत्महत्या केल्यात. यांची कुटुंबे उघड्यावर पडलेली असताना सुद्धा आपल्या कर्तव्यात कुठेही तसूभर कमी न पडता कोट्यवधी रुपयाची कमाई करून देणाऱ्या, दिवसाची रात्र करणाऱ्या या वाहन चालकाचा पगार रोखून वरतून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आणून सरकार जाणून बुजून वाहन चालकांच्या जखमीवर मीठ चोळत आहे की काय? सरकारी दरबारी आणखी काही आत्महत्या झाल्यावर सर्व सुरळीत होणार आहे का हे कळायलाच मार्ग नाही. आजपर्यंत कधी आमदार, खासदार आणि मंत्र्याचे IAS, IPS व इतर वर्ग 1, वर्ग 2 अधिकाऱ्यांचे पगार रोखलेत असे कधी झाले नाही किंवा होईल का? मग अगोदरच पोटाची खळगी भरण्याचे वांदे असलेले आम्हा वाहन चालकांच्या गळ्याला सातत्याने अधूनमधून हे पगार थकवण्याचे फाशीचे फंदे कशासाठी असा प्रश्न ST चालक, वाहक व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी सुनील सिरसाट यांना केला. बिचारे चालक, वाहकच नाही तर त्यांचे कुटुंबीय असा प्रश्न विचारत आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर खरोखर सरकार देईल का? अगदी निकृष्ट दर्जाच्या बसेस चालवत हे STचे चालक, वाहक आपला जीव हातात घेऊन सर्व प्रवाशांचे व्यवस्थितरित्या त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं काम करतात. सातत्याने अपुऱ्या असुविधेतही सर्वांना योग्य ठिकाणी मार्गस्थ करण्याचं काम आपल्या जीवाची पर्वा न करता हे करत असतात. परंतु प्रशासन त्यांना कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेत नसल्यामुळे यांच्यावरती उपासमारीची वेळ येत आहे, यांच्या कुटुंबियावरती उपासमारीची वेळ येत आहे आणि यामधूनच आजपर्यंत अनेक ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे चित्र दिसून आलेले आहे. सक्रिय सरकार म्हणून शिंदे सरकारकडे ओळखलं जातं. या शिंदे सरकारने तरी या ST कर्मचाऱ्यांच्या भावनेशी न खेळता भंगार झालेल्या गाड्यांची कंडिशन रस्त्यावर चालवताना नसतानाही त्या रस्त्यावर गाड्या चालवल्या जातात अशा गाड्याकडे लक्ष देऊन, त्याचबरोबर वेळोवेळी ST कर्मचाऱ्यांचे हाल विचारून त्यांच्या सर्व कुटुंबियांना आपलं कुटुंबीय समजून ST कर्मचाऱ्यांची व वाहन चालकांची व वाहकांची पगार वेळेवर व्हावी यासाठी काहीतरी तरतूद केली पाहिजे. बहुजन महाराष्ट्रासाठी हनुमान जोगदंडसह सुनील सिरसाट, बीड, अंबाजोगाई.